नमस्कार मित्रांनो, आपण आता जनता विद्यालय सौंदाणे या शाळेमध्ये उपस्थित आहोत। आज दिनांक 12 जुलै 2026 आणि ह्या ठिकाणी 1995-96 मध्ये जे मुलं मुली 10वीला होते त्यांचा आज गेट टुगेदरचा प्रोग्राम आहे आणि आता जवळपास समारंभ झालेला आहे। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। उन्हें अच्छी शिक्षा दो, बस यही मुझे कहना है। हमेशा आबाद रहो, खुश रहो, बस। धन्यवाद। एकदम छान, तुम्हाला ऐकायचंच होतं नाही? सरांचे गाणे फेसबुकला असतात आणि आम्ही तर रोज फरमाईश करायचो, ऐकायचो। सुर गाण्यात सर आप गाना गाओ हम सुनेंगे। आणि कला ही माणसाला नेहमी जिवंत ठेवते आणि त्याची उपासना आम्ही करत आहोत। त्या मार्गाने आम्ही चालत आहोत। अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर आपला कार्यक्रम समारोपाकडे जात आहे। वक्त्यांनी माझ्या शब्दाला हिंमत दिली, वेळेत आपलं बोलणं आटोपलं, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। त्याच्या आधी एक कार्यक्रम आहे, तुम्ही जे गिफ्ट शाळेला दिलेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर आदरणीय भास्कर बाबू आपण या ठिकाणी अध्यक्ष मनोगत या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला विनंती। हे अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर विद्यार्थिनींनी एका बाजूला येऊन आधी हा कार्यक्रम करून घेऊ। कम्प्युटर देताना फोटो काढून घ्या। 5-5, 7-7 मुलींचा ग्रुप यावरती फक्त तिथे उभ्या यावर फटाफट पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, एवढा शब्द मी बापूंना सांगेन। बापूंची बदली नाशिकहून येथे झाली आणि मी सहज कानात शब्द बोलून गेलो, बापू तुमच्या सानिध्यात काम करण्याची संधी मला मिळते आहे, माझं भाग्य आहे। आणि खरोखर अतिशय कामामध्ये सुसूत्रता आहे। आणि शाळेसाठी सकाळ 7-7:30ला येणारा व्यक्ती 5:30 ते 6 वाजता दुसऱ्या शिफ्ट नंतर घरी जातात। एवढं काम आणि एवढं योगदान, एवढं वेळ बापू विद्यालयासाठी नव्हे तर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा याच्यासाठी देत आहेत। मी त्यांना धन्यवाद। महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे, संवर्धक लोकनेते व्यंकटराव हिरे, विद्येची देवता माता सरस्वती यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो। आज माझी विद्यार्थी मेळावा आपण या ठिकाणी आज माझे विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आपण संपन्न करतोय। या मेळावा प्रसंगी उपस्थित माझे प्राचार्य व नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे श्रीराम बापू, BR पवार सर, सावंत सर, आत्ताच तुम्ही हिंदीमध्ये ज्यांचं अतिशय सुंदर असं भाषण ऐकलंय असे सोनार सर, मजदे मॅडम, बच्चाव मॅडम, माझे प्राचार्य आमचे मार्गदर्शक शेवाळ सर, BT देवरे सर, आयरे सर व उपस्थित मी आता सगळ्यांचा वेळ घेऊन असे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी माझ्या समोर उपस्थित असलेले विद्यार्थी मैत्रिणींनो, मुळात हा कार्यक्रम आताच्या नवीन संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने कंपल्सरी प्रत्येक शाळेला घ्यायला सांगितलेलं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून माझी बऱ्याच दिवसापासून पवार सर असतील आणि ते लोक आहेत
वेळ खूप झालेला आहे आणि मी पहिल्यांदा अनेक अशा स्नेह मेळावे घेतलेले आहेत, माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतलेले आहेत. मी डिसेंबरमध्ये जनता विद्यालय संघाने या ठिकाणी आलो. त्याआधी मी पवननगरला होतो, KVS पवननगर. त्या ठिकाणी 400 ते 500 विद्यार्थी एकत्र जमा होऊन अतिशय मोठा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला होता. आणि तीच संकल्पना माझी सुद्धा होती की जनता विद्यालय संघाने या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने अतिशय मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांना बोलवायचे आणि त्या ठिकाणी कार्यक्रम करायचा असं माझं मानस होता. पण आज सुद्धा झालं म्हणून तुम्ही स्वतःहून या ठिकाणी आल्यात आणि आम्हाला मेळावा घ्यायचा आहे असं मला जेव्हा प्रशांत पवार सरांनी सांगितलं त्यावेळेस मला खूप आनंद झाला. त्यांना मी कसा घ्यायचा, काय घ्यायचा, काहीच विचार करू. त्यांना म्हटलं माझ्याकडनं जी पण काही मदत लागेल, जे पण काही करायचं असेल ती सगळी परवानगी तुम्हाला आहे. पाटील सर आणि प्रशांत पवार सर यांना त्याच वेळेस मी सांगून दिलं आणि नंतर मला कळालं की तुम्ही संगणक सुद्धा शाळेला भेट देणार. अतिशय मी तुमचं प्रथमतः कौतुक करतो, कारण की ही भावना हॅलो, ज्या उद्देशाने तुम्ही या विद्यालयासाठी जी भेट दिलेली आहे, तो उद्देश ज्यावेळेस मला सांगण्यात आला त्यावेळेस खरोखर मला आनंद वाटला. कारण अशा गोष्टी खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही ही दिलेली वस्तू, तुम्ही ही दिलेली भेट, या भेटीचा निश्चितच तुमच्या मनात असलेला जो भाव आहे, जी कल्पना आहे, ती निश्चितच मी पूर्णत्वास नेईल. या ठिकाणी मी तुम्हाला एक शब्द देतो. दुसरी गोष्ट, माझे विद्यार्थी मेळावे मी अनेक पाहिले, परंतु या ठिकाणी एक इव्हेंट जो अतिशय हृदयस्पर्शी झाला. मी पवार सरांना बोललो होतो, आपण 2 तासात कार्यक्रम आटपायचा आहे, कारण की सगळेच लोक लांबून आलेले असतात. जे आपण गेस्ट बोलवतो ते सुद्धा आपल्या वेळात वेळ काढून आलेले असतात. आणि माझा सुद्धा आज एक कार्यक्रम होता, मी तो कॅन्सल करून आलो. म्हणजे मी कॅन्सल करून येणं माझं हे कर्तव्य आहे, परंतु आपण जास्त वेळ दिल्यानंतर 2 तासात हा कार्यक्रम संपला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं. परंतु जेव्हा मी तो जो एक इव्हेंट तुम्ही जो या ठिकाणी साजरा केला, तो इव्हेंट मला कुठल्याच माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये दिसला नाही. आणि तो म्हणजे आपल्या आई वडिलांचा सत्कार. म्हणजे एक प्रसंग असा होता की मला सुद्धा डोळ्यात पाणी आलं, कारण की आम्ही सुद्धा विद्यार्थी कुठल्या तरी शाळेचे आहोत. आम्ही सुद्धा असे अनेक माझे विद्यार्थी मेळावे साजरे केलेले आहेत. पण हे वेगळंपण, ही वेगळी कल्पना तुम्हाला सुचली आणि तो कार्यक्रम, मग मी त्यावेळेस असं ठरवलं की ठीक आहे, कार्यक्रम अजून 2 तास लांबला तरी चालेल, पण याचा जे आज ज्यांनी ठरवलेला आहे तो पूर्ण कार्यक्रम होऊ द्यायचा. अतिशय छान आपला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. निश्चितच तुम्ही या ठिकाणी आलात. मी तुमचा आता खूप वेळ झाल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. मी तुमचं खूप खूप आभार मानतो, तुमचं कौतुक करतो आणि एक आश्वासन तुमच्याकडनं मी घेईन, कारण की मला सुद्धा भविष्यात एवढ्या महिन्यात 1.5-2 महिन्यामध्ये मी तुम्हाला निरोप देईल आणि त्यावेळेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी हजर राहा, अशीच माझी तुमच्या सगळ्यांना विनंती असेल. कारण की शासनाच्या वतीने अशी एक त्यांची संकल्पना आहे की माजी विद्यार्थ्यांचा एक संघ तयार करायचा आणि त्या संघाच्या माध्यमातून आपल्या विद्यालयासाठी जे त्यांच्याकडनं काही योगदान घेता येईल किंवा ते स्व इच्छेने काही देतील किंवा काही असं वेगळंपण शाळेसाठीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं असेल असं काही वेगळंपण सुचवतील, अशा सूचना त्यांच्याकडनं घ्या आणि अशा कमिटीच्या माध्यमातून हे शाळेचं कामकाज चालवा आणि माझे विद्यार्थी संघाचा कारभार चालवा, अशी एक संकल्पना आहे. त्यामुळे मी लवकरच पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा मेळावा घेणार आहे. त्या ठिकाणी तो मेळावा अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा मला घ्यायचा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये तुमची उपस्थिती निश्चितच मला लागणार आहे. आणि निश्चित उपस्थिती नाही तर आता तुम्ही हा अनुभव घेतलेला आहे मेळाव्याचा, तर तुमचा त्या मेळाव्यामध्ये तुमचा सहभाग सुद्धा मला लागणार आहे. एवढीच मी या ठिकाणी या प्रसंगी तुम्हाला विनंती करतो. आपण आलात आणि अतिशय छान असा कार्यक्रम, ना भूतो ना भविष्य असा कार्यक्रम घडला. अतिशय हृदय पिळून टाकणाऱ्या गोष्टी या ठिकाणी
बघायला मिळाल्या, तर या सगळ्या पालकांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. कारण की माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मेळाव्यामध्ये पालक शक्यतोवर येत नाही, मी तर बघितलेलं नाही. हा पहिला कार्यक्रम आहे. त्यांनी सुद्धा आपला वेळात वेळ बहुमोल वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला. माझे शिक्षक सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला वेळ दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि अशीच साथ पुढच्या भविष्यात कधी आम्ही कार्यक्रम घेतला तर त्यावेळेस ती द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण दिलेल्या भेटीचा निसंकोच, तुम्ही मनात कुठल्याही प्रकारचा शंका ठेवू नका. तुम्ही दिलेली वस्तू ही तुमच्या संकल्पनेत किंवा तुमच्या मनात जी संकल्पना आहे ती पूर्णतः देण्याची जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेल. कारण की अशीही मला ICT लॅब सुरू करायची होती. माझ्याकडे जवळजवळ 10 PC तयार होते. आता हे 3 दिल्यामुळे त्याची 13 मध्ये भर झालेली आहे. अजून मला जवळजवळ 30 पर्यंत हे सगळं ठेवायचं आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं ज्ञान जास्तीत जास्त कसं पोहोचवता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे. तुम्ही अतिशय चांगली भेट दिली. अनेक माझी विद्यार्थ्यांनी आम्हाला भेटी दिलेल्या आहेत. कोणी कलर दिलेला आहे, कोणी फॅन बसून दिले, कोणी लाईट बसून दिलाय. पण तुम्ही अतिशय तुमचे म्हणजे कौतुक करावं तेवढं खोटं कमी आहे. कारण की तुम्ही हे निश्चित ओळखलं जे तुम्हाला या शाळेतून मिळालं नाही, तुम्हाला ह्या शाळेतून जे शिक्षण मिळालं नाही ते इतर विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे ही तुमची कल्पना अतिशय कौतुक करण्याजोगी आहे. आणि निश्चितच तुम्ही केलेल्या कल्पनेचा अतिशय स्वीकार करतो. आणि निश्चितच तुम्ही दिलेली भेट ही निश्चितपणे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करू हीच तुम्हाला सांगतो. आणि जास्त वेळ न घेता खूप उशीर झालेला आहे, जेवण पण बऱ्यापैकी थंड होत आलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. तुमची परवानगी न घेता मी व्यक्त झालो. या ठिकाणी जे दिवंगत झालेले गुरुजन आहेत त्यांच्याप्रती आम्ही भावपूर्ण आदरांजली निश्चितपणे या ठिकाणी मानतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्ञातात्म्यात जे असतील, जे देवाघरी गेले, त्यांनाही भगवंताच्या चरणी सद्गती लाभो, चांगली जागा मिळाली असेल ही सद्भावना या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो. आणि आभाराचे भार कशाला आता फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला आता फुलांचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात घर बांधूया, अशा घराला दार कशाला, अशा घराला दार कशाला. मी सगळ्यांचा सार्वजनिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो वेळेचा विचार करून. आणि पुढील एक सूचना आहे की सगळ्या माझी आजी विद्यार्थी आणि शिक्षकांना फोटो सेशन त्या ठिकाणी एंट्रीला करायचं आहे पायरींवर उभं राहून. त्याच्या आधी या ठिकाणी जागेवर फोटो घेतला जाईल आणि कम्प्युटर बापू साहेब त्यांच्या हातात आपण देऊया. ठीक आहे, धन्यवाद.
हे बघा मित्रांनो, या ताई एकट्याच जेवायला बसलेल्या होत्या आणि ते गुपचूप झाडाखाली रोज येऊन बसायच्या जेवायला अशाच, ज्यावेळेस शाळेत होत्या त्यावेळेस. आणि त्या त्यांच्या मैत्रिणी आत्ता पण आल्या आणि त्या सर्वजण एकाच डब्यामध्ये जेवायला बसले आहेत. निरोप समारंभ होत आहे आता आणि सर्वजण आपापल्या गाडीकडे निघालाय.
या